So fine. We start with a small concept regarding Parashat Shavua जी मी ऐकली राबा Yitzhak Amsalem कडून. आणि ते um, काय या पाराशामध्ये आपण बघतो वैही. वैही पाराशामध्ये याकूब अविनू याकूब अविनूची याकूब अविनूचं झालेलं आहे आणि कसे काय ते घेऊन जातात इस्रायलला याकूब अविनूला अँड द होल थिंग. तर तिकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी डिफिकल्ट टू अंडरस्टँड का कसं काय घडतं तिकडे, कसं काय. तर मसेखेत स्वतःमध्ये ताफ युद्ध गिमेलमध्ये लिहिलंय का जेव्हा ते घेऊन गेले याकूब अविनूला, तर सगळ्यांना अशी स्टोरी माहिती आहे, खूप फेमस स्टोरी मिद्राश गेमार आहे, गेमार ऑफकोर्स. तर तिकडे लिहिले का एसाव आला आणि बोलला की ही जागा माझी आहे. याकूब अविनू याकोबनी त्याच्या वाईफला लेयाला माराता मकपेलामध्ये पुरली. तर अजून एक जागा ती माझी आहे, ती याकूबची नाही आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे माराता मकपेलामध्ये अब्राम अविनू, अब्राम आणि सारा, ऑफकोर्स आदाम रिशोन आणि आदाम आणि खावा पण आहे, हे अब्राम अविनूला माहिती होतं. मग अब्राम आणि सारा, इच्हाक आणि रिवका, आणि नंतर मग लेया आला तिकडे, आणि राखेल ऑन द वे देरेख एफ्राता तिकडे तिची टूब आहे. आणि नंतर याकूब अविनू वारल्यानंतर सगळे घेऊन आले कुठे, मारता मकपेलाकडे. आणि तेवढं ते आला बोलायला का हो का ही जागा तर माझी आहे. त्यांनी तिची जागा लेयाला दिली, आता ही जागा माझी आहे. तर तेव्हा विचारतात आता आत्तापर्यंत कुठे होतास, आत्तापर्यंत कुठे होतास, एवढे वर्ष कुठे होतास, विसरला होतास, आता कुठून आलास. तसं का जसं आपण बघतो जेव्हा जेव्हा माणसांकडे खूप पैसे वगैरे ठेवतात आणि येरुशा असते, तेव्हा तो वारल्यानंतर सगळे रिलेटिव्ह येतात मागायला. तर आपल्याला माहिती आहे. नाहीतर मुलं असतात जे लांब असतात खूप, आणि जेव्हा खूप मोठी त्याची जायदाद असते, like त्याची खूप एस्टेट असते आणि ते, आणि मग येतात मुलं. अरे एवढे वर्ष कुठे होता. जसं एक इकडे घडलं होतं का, ती मुलगी होती, तिने फार सेवा केली आईबापाची, आणि ते खरंच अ, खराब स्टेटमध्ये होते आणि तिच्याकडे काहीच नव्हतं ऑफकोर्स. तरी पण तिने त्यांना सांभाळलं आणि त्यांची खूप सेवा केली किती वर्ष. आणि तिचा एक भाव होता कुठे लांब राहणारा, ते लक्ष पण नाही दिलं. आणि जेव्हा जेव्हा ते वारल्यानंतर, जेव्हा त्यांचा घराचा प्रश्न आला का कुठे कोणाला जाईल घर आणि काय, ते तर तो लगेच मुलगा आला धावत. पण एवढे वर्ष कुठे होतास, एवढे वर्ष कुठे लपला होतास, मदत करायला नाही आलास. पण एनिवे, 50 महिना जमाय बोलतात की आपण नाही डिसाईड करत, हाशेम डिसाईड करतं. तर मग ऑफकोर्स जिल्हा मिळायचं तेवढं बरोबरच मिळतं. आणि कोण आपल्याला कम्प्लिटली विश्वास पाहिजे आणि माहीत पाहिजे का, एक पैसा पण हाशेमला पाहिजे असेल तर दुसऱ्याकडे धावू नाही शकणार. जो मिळणार आहे तो मिळणारच. कसं मिळणार डझंट मॅटर, पण जेवढं मिळायचं तेवढंच मिळणार. डझंट मॅटर किती पण माणूस धडपड करेल आणि किती पण भांडण करेल आणि काय, आणि नाही मिळणार, नाही मिळत ते अजून चांगलं आहे. कारण जसे बोलतात की खूप वेळा तो इम्युना पाहिजे, तो कम्प्लिटली विश्वास पाहिजे. फाईन, डिफिकल्ट, बोलायला फार इझी आहे, बोलायला फार इझी आहे, आय ॲग्री, बोलायला फार इझी आहे, करायला फार डिफिकल्ट आहे. पण जेवढा पैसा मिळायचा असेल, जो हशेम डिसाईड केलं तेवढे मिळणारच. कोण नाही, एक 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 दमडी पण नाही घेऊ शकत दुसरा माणूस. ते ते आपण मनात टाकलं पाहिजे. तर मग किती पण भांडण करून, किती पण काय करून काय फरक नाही पडणार, जे मिळायचं मिळेलच. आणि तर एंड ऑफ द डे त्या तिने सर्व देऊन टाकलं त्याला आणि बोललं घे सर्व. आणि रिअली तिने सर्व देऊन टाकला, जे पण, कारण तो भाऊ आहे तर ऑफकोर्स त्याला हिस्सा मिळतो. आणि तर तिने बोललं मला काय नको, मी माझ्या इमाबाची सेवा केली, आता मला काही गरज नाही, मी माझा मिचवा मिळाला देऊ मस्पिक. आणि नंतर खसदे हशेम, ती मोठी स्टोरी आपण एक वेळ बोललो तर मला वाटते, पण
नंतर खसदे हाशेम तिचं लाईफ एकदम चांगली गेली. तिची मुलांची लग्न फार मोठे मोठे चांगल्या शिदुखीम मिळाले मुलांना. आणि फाईन, पैशाची अडचण असते, त्रास होतो, पण बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये ती सक्सेसफुल झाली, पैसा सोडून. कारण पैसा जेव्हा जिकडे असतो तिकडे मग दुसऱ्या गोष्टी नसतात, दुसऱ्या गोष्टी असतात तर पैसा नसतो. तर मग केव्हा केव्हा मी नाही बोलत, आपल्याला माहिती आहे हाशेमचे कॅल्क्युलेशन्स, पण तेवढा पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे का केव्हा केव्हा पैसा माणूस घेतो, हाशेम पैसा या माणसाकडून नाही येऊन देत, कारण काहीतरी मोठा त्रास येणार असतो आणि म्हणून तो पैसा त्याकडे नाही येत. आणि मग अ, जेव्हा तो मागे लागून पैसा घ्यायला मागे लागतो, पण मग त्याचे हेल्थ प्रॉब्लेम चालू होतात, मेडिकल प्रॉब्लेम चालू होतात, तर मग बाकीच्या गोष्टी चालू होतात ते आपल्याला माहीत. तर त्याला एल अमरामी ते एक शूर, ते आता नवीन त्याचा यमुना वर्षीवर त्याच्यामध्ये फार त्यांनी एक्सप्लेन केले, फार छान गोष्टी सांगून एक्सप्लेन केले. पण हा फाईन, आपला यमुनावर आपण जास्त शिवर नाही देत थोडासा. तर एनिवे इकडे एसाव आला आणि तो बोलला का इथं जागा माझी आहे. तर माझ्या जाग्यामध्ये त्याला पुरायला काहीच हे नाही आहे. तर सगळे बोलले नाही, पण त्यांनी तू तू जेव्हा तुझी बर्थराईट विकलीस, जेव्हा तू मोठा बेखोरा विकलास, तू मोठा मुलगा आहेस, तर तुम्ही त्याचा जे पण हिस्सा आहे तो त्याला दिलास. आपल्याला माहिती आहे, जेव्हा तिने नजी दादा शीमसाठी डाळ डाळ तिने तिला दिली खायला, पियाला पियाला दिली. आणि तो बोलला मला काय नको बेखोरा, तू घेऊन टाक, जे पण माझं आहे ते तुला घेऊन टाक, मला काय नको, मला खायला दे. तर त्यांनी दिली आणि त्याच्यामध्ये तू त्याचा हिस्सा पण दिलास आणि ह्याचा पण हिस्सा दिला. तर ते बोलले कुठे लिहिलंय, स्टार कुठे कुठे ॲग्रीमेंट कुठे? ते बोले ॲग्रीमेंट मीच इजिप्तमध्ये आली. पण फाईन, नफ्ताली आईला श्लुखा नफ्तालीला पाठवलं, ते ॲग्रीमेंट घेऊन यायला. आणि तोपर्यंत याकोबीन असेच रस्त्यामध्ये सगळे थांबलेत. तर खुशीम बेंदान, तो होता बहिरा होता आणि त्याला काहीच नव्हतं माहीत काय चाललंय. आणि तो दानचा मुलगा होता, याकोबीनच्या मुलाचा मुलगा, म्हणजे याकोबीनचा नातू. आणि तो बहिरा होता, त्याला काहीच ऐकू नये काय डिस्कशन चाललंय काय. तो बघतोय अ, का माझा साबा इकडे पडलाय, काय चाललंय, काय तुम्ही पुढे का नाही जात, मारता मखपेला जायचंय, कशाला थांबलं इकडे, हा जाऊन का नाही जात मध्ये. तर ते बोलते नाही, हा ह्याला हे पाहिजे ते पाहिजे, तो बोलतो त्याची जागा आहे. तो बोलते असं कसं होऊ शकते, माझा साबा इकडे पडले आणि हा कोण थांबणार. त्यांनी लगेच बोलतात काठी घेतली आणि त्याने डोक्याला त्याला मारलं. आणि त्याचा ह्याचा चा डोका आतमध्ये पडला आणि मला मापेला पण एनिवे. तर तर सगळे बोलतात का नुसता कुशीम बिंदान, त्याला काहीच ऐकून आलं नाही, ऐकून आलं आणि त्यांनी न ऐकता सगळं केलं. आणि त्यांनी जो काम केला तो कोणच नाही करू शकला तो काम. तर राव खाईम शिमोलेविच बोलतात का सगळ्यांना समजत होतं ते गोष्टी केली पाहिजेत, पण कोणीच नाही केलं. खुशीम बेंदाननी केलं. का? कारण त्यांना सवय झाली का याकुबा पडलेत तिकडे आणि त्यांनी डिस्कशनमध्ये अडकले ते. आणि त्यांना सवय झाली. मग हेरगेल म्हणजे सवय, हॅबिट्स. माणसाला वाईट सवय लागते कसली, तर ती सवय एवढी खराब होते का त्याला वाटतं का सगळं नॉर्मल आहे. आणि तर बोलतात ए तो हेरगेल, तो सवय, ती ती थोडीसा वेळ जास्त गेला त्याच्यामध्ये. त्यांना वाटलं ओके याकोबीनो असंच बाहेर पडलंय आणि कोणाला ती सेन्सिटिव्हिटी कमी झाली त्यांची. पण खुशीमबेन दानला नाही कळलं का डिस्कशन, तो नाही अडकला त्याच्यामध्ये. आणि तो बोलतो नाही, तो इकडे थांबलायला पाहिजे, कोण अडवतंय त्याला बाजूला करा. आणि तिने बाजूला केलं हेसावला. तर ते बोलतात तसंच माणसाला, प्रत्येक माणसामध्ये अशी सवय लागते कसली वाईट, आणि त्याला वाटतं हे नॉर्मल आहे. जसं आपल्याला माहिती आहे आजकाल व्हिडिओज बघतात माणसं, व्हॉट्सअप आहे, दुसरे फेसबुक आहे आणि सर्व ते बाकीच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये व्हिडिओज बघतात, बघून बघून त्यांना त्यांना सवय होते, त्यांना त्यांना वेगळं नाही वाटत काय क्रुएलिटी म्हणजे
निष्ठोर बनण्यासाठी त्यांना डिफिकल्ट नाही होत कोणत्या पण खराब व्हिडिओ बघायला. त्यांना वाईट नाही वाटत. त्यांना सेन्सिटिव्ह कमी झाली. सवय लागते. वाईट सवय लागते गोष्टी बघायची आणि मग त्यांना किती पण खराब गोष्ट ऐकली तरी पण त्यांची जसं काय त्यांचा त्यांचा हार्ट प्लास्टिक झाला आता. त्यांना काय नाही फरक पडत. का? त्यांनी एवढे व्हिडिओज बघितले, एवढे व्हिडिओज बघितले का त्यांना त्यांची सेन्सिटिव्हिटी गेली. ते फालतूगिरी ऑफकोर्स मी नाही बोलत ते फालतूगिरीबद्दल. मी बोलतो क्रुएलिटीबद्दल. जे खराब गोष्टी बघतात आणि खराब गोष्टी दिसून येतात आणि तेच नाही आजकाल खोटेपणा एवढा आहे का सगळ्यांना वाटतं ते खऱ्या गोष्टी आणि ते सगळ्यांना माहिती आहे का एआयने केलेली गोष्टी असतात. कोणच नाही सांगू शकत ते ते खरी गोष्ट आहे, खोटी गोष्ट आहे आणि व्हिडिओज आहेत. त्यांना वाटतं आहे व्हिडिओ आहे म्हणजे खरं आहे. पण बेमेत ते सगळं कॉम्प्युटराइज्ड केलं आहे आणि आजकाल एकदम इझिली केलं आहे आणि एवढं परफेक्शनही करतात का सांगतात नाहीत का खरा व्हिडिओ आहे का खोटा व्हिडिओ आहे. तर मग काय त्या गोष्टींना पूर्णपणे शेक केअर म्हणजे सगळं खोटेपणा, एवढा खोटेपणा आणि सगळे बघत राहतात व्हिडिओज ज्याला काहीच अर्थ नाही. जे कॉम्प्युटराइज्ड केलेत, एआयने केलेत. तर ते बघून माणसाची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि तर सगळ्या गोष्टींमध्ये नाही नुसतं क्रुएल्टीमध्ये त्याचा तो दया दया त्याची गायब होते. त्याला सगळ्या वाईट गोष्टी बघायची सवय होते. कसे पण कपडे घातलेल्या माणसांना बघायची सवय होते. आणि त्याच्याने त्याच्याने त्यांना सगळं नॉर्मल होतं. इट्स नॉर्मल, फाईन, नॉर्मल आहे ते. काय त्याच्यामध्ये तर मी त्या हमीबद्दल त्यांची व्हॅल्यू कमी होते आणि सो ऑन इट गोज ऑन. तर सवय, वाईट सवय लागण्याने आणि मग एव्हरीथिंग इज नॉर्मल. आणि मग एक वेळा मी किती वर्ष आधी लग्नामध्ये जेव्हा इजामध्ये मी नवीन होतो तेव्हा लेकिन लग्नामध्ये गेलो होतो तेव्हा एका नाचणारीला आणली होती. नाचणारीला आणली होती. मी शॉक झालो बघून. मी बोललो, मला माहिती आहे का नाचणारीला एकदम फालतू लोकं तरी आणतात, नाहीतर एकदम ए चांगल्या फॅमिलीचे म्हणजे एकदम पैसेवाले असतात जे लोक एकदम खराब गोष्टी करणार आहेत, ते आणतात. अशा लग्नामध्ये नाचणारीला आणणे ही किती वाईट गोष्ट आहे. पण ते इस्रायली लोकांना ते सगळं नॉर्मल होतं कारण त्यांच्यासाठी नॉर्मल होतं. पण मी समाज इकडे आलो होतो तेव्हा नवीन होतो तेव्हा मी बघितलं एवढे माणूस खाली पडू शकतात. विचार पण नाही करू शकत का लग्नामध्ये अशा बाईला आणतात नाचायला. ते इमॅजिन पण नाही करू शकत. आणि ते इट्स बिकम्स अ नॉर्मल वे आणि म्हणून लग्नांमध्ये काय काय आणतात कोणाकोणा नाचायला आणतात आणि काय काय. तर इट्स एवढी माणूस विचार पण नाही करू शकत नॉर्मल. आणि आधीच्या जनरेशनच्या माणसांना तुम्ही बोललात जरी असतात तरी बोलत नाही हे चांगले फॅमिलीचे माणसं असे नाही करत. चांगले फॅमिलीचे माणसं असे नाही बघत. चांगले फॅमिलीचे माणसं असे गोष्टी नाही त्यांच्या तोंडातून उच्चारत नाही आणि फॉरवर्ड पण नाही करत कोणाला अशा गोष्टी. फॉर एक्झाम्पल आजकाल व्हॉट्सअपमध्ये नाहीतर दुसऱ्या गोष्टींमध्ये. तर मग ती गोष्ट माणसाची हरवली ऑन द वे. का? सवय, वाईट सवय. तेच राम खाईम शिमुलेचे आपल्याला शिकवतात का खुशीम बेन दान जसं त्यांनी ॲक्ट केलं तसं सर्वांनी करायला पाहिजे. पण त्यांना वाईट सवय लागली. त्यांना सवय झाली. त्यांच्या त्यांच्या आबाला बघून साबाला बघून असेच पडलंय. पण खुशीम बेंदान त्यांची तो नाही तो स्ट्रेट राहिला आणि त्याला ॲप्रिशिएट केला आणि त्याला त्याला आपण बघतो का दानला एकच मुलगा होता आणि तो बहिरा होता. आणि बिन्यामीनला 10 मुलं होते. तर आपण पुढे बघू का नंतर बिन्यामीनची ट्राईब छोटी झाली आणि दानची ट्राईब सगळ्यात वन ऑफ द सेकंड यहूदानंतर त्याची सगळ्यात मोठी ट्राईब झाली. कोणापासून? खुशीम बेन दानपासून. का? वन ऑफ द रिझन्स हा असेल. मी नाही बघितलं कुठे, मी नाही वाचलंय का हा रिझन होता काय. पण आपण बघू शकतो का तो गिफ्ट होता का जो नॉर्मल थिंग आहे जी गोष्ट करायला पाहिजे ती स्ट्रेट ठेवली पाहिजे आणि त्याच्यापासून माणूस हरला नाही पाहिजे. ती माणसाने वाईट सवय मीडियाने आणि याच्याने गोष्टीने त्यांनी ते चेंज नाही झाला पाहिजे. तो फार डिफिकल्ट आहे. रामबाम बोलतात त्यांच्या बुकमध्ये आपण दरवेळेला बोलतो का माणसाला सवय होती माणसांमध्ये दुसऱ्या माणसांमध्ये राहून वाईट सवय लागतात. ते माणूस चेंज नाही करू शकत. दॅट्स फॉर शुअर. पण तरीसुद्धा किती होईल तेवढं त्या माणसाने ट्राय केलं पाहिजे का तो स्ट्रेट एका रस्त्यावर आहे आणि एका रस्त्यावर राहील. तर एनिवे आपण
मे बी आपल्याला पुढे पण चान्स मिळेल एक छोटी स्टोरी बघायला, ऐकायला बघायला पण ही मिरचा असेल. पण आपण जाऊया आपल्या मत्स्यखेतमध्ये. मत्स्यखेत बेच्चामध्ये. बेजा तसे आपण बघितलं होतं लास्ट टाइम मत्स्यखेतमध्ये का. हा मत्स्यखेत बेच्चा जो आपण चालू केला होता लास्ट टाइम, आपल्याला इंट्रोडक्शन कम्प्लीट नव्हतं केलं. पण हळूहळू आपण चालू तरी करूया, जस्ट टू अंडरस्टँड मत्स्यखेत बेच्चा. कसा आहे बेच्चा, मत्स्यखेत बेच्चा इज कन्सिडर्ड वन ऑफ द डिफिकल्ट मत्स्यखेत. का? ए, खरं म्हणजे डिफिकल्ट मत्स्यखेत कशाला बोलतात? डिफिकल्ट वे म्हणजे डिफिकल्ट नाही आहे, चारच त्याचे चॅप्टर्स आहेत. पण डिफिकल्ट मत्स्यखेत इन द सेन्स बोलतात का, येशिवामुळे बोलतात का, जेव्हा माणूस आपण कसा तेव्हा अ, बेचा म्हणजे अंडा, एव्हरीबडी सगळ्यांना माहिती आहे. बेचा म्हणजे अंडा, राईट. तर मत्स्यखेत बेचा खरा म्हणजे मत्स्यखेत गोमतो पण बोलतो, लास्ट टाइम आपण बोललो होतो. तर मत्स्यखेत बेचा कसा डिफिकल्ट बोलतात, जसं का मत्स्यखेत बेचा म्हणजे कसा अंडा माणूस उकळायला ठेवतो, ते जेवढं तो जास्त बॉईल करेल तेवढं जास्त तो कडक होईल, जास्त डिफिकल्ट होईल. तर तसं मत्स्यखेत बेचा पण जेवढा तो जास्त शिकेल, त्याला जास्त त्याच्यामध्ये डीप जाईल, तर अजून डिफिकल्टी वाढेल त्याची, अशी बोलतात. फाईन, आपण मिशनत करतोय, आपण नाही गेमारामध्ये अंडरस्टँड करायला ट्राय करत. पण तो मसाका बेचा इट्स लाईक, म्हणून जेवढं जास्त माणूस स्टडी करेल तेवढी जास्त डिफिकल्टी लेवल वाढते. तर आपण तर वरवरच शिकणार आहोत. आपण वरच्यावर अंडरस्टँडिंगसाठी योमतोफचे लॉज, योमतोफ अंडरस्टँड करायला, ऑफकोर्स त्याच्यामध्ये मुक्तचे पण लॉज आहेत आणि इरूफ तफशिलींचे लॉज आहेत. ते सर्व आपण ऑफकोर्स कव्हर करू. पण तरीसुद्धा आपण बघतो का, इट्स कन्सिडर्ड ॲज नॉट अन इझी मसाखेत मसाखेत. तर फर्स्ट आपण वी स्टार्ट विथ द फर्स्ट मिशना. ओके, आपण पहिलं मिशना वाचूया. लेट्स सी, इकडे माझ्याकडे मिशना डायरेक्टली कुठे आहे, मी उघडले नाही अजूनपर्यंत. जस्ट वन मोमेंट, जस्ट ओपन इट आणि आपण मग बघू शकू. अम, तर फर्स्ट मिशना स्टार्ट विथ बेतचा शिनोलदा बैशाबाद. स्लिहा, आपण वाचूया. ए, ओके, ते पण आपण बघूया, एक मिनिटामध्ये तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. पण स्टार्ट विथ बेतचा शिनोलदा बियम टोपकेन. बेतचा शिनोलदा बियम טוב, בית שמאי אומרים תאכל, ובית הלל אומרים לא תאכל. בית שמאי אומרים שאור כזית וחמץ כחוטבת, ובית הלל אומרים זה וזה כזית. That's the first Mishnah. फाईन, आपण बघायला ट्राय करूया. एम, ए, just one moment. तर इट स्टार्ट विथ बेतचा नोंदा पेशापात. काय त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे का, बेतचा असेल नोलदा पेशापात त्याच्यामध्ये काय स्पेशल आहे का? बेनो योम तोफ, स्लिहा, बेचाचे नोलदा बे योम तोफ. तर काय त्याच्यामध्ये स्पेशल आहे, काय त्याच्यामध्ये सेपरेट आहे का? काय या मस्सेख्याचं नाव बेतचा दिलं आहे? तर ह्या याच्यामुळे, कारण त्याचा स्टार्ट झालं आहे बेताच्या नोलदा बे योम तोफ. फाईन. ए, मिनटं, इकडे बघूया, एक मिनटं, जस्ट वन मोमेंट. इयर, ओके, हियर इट इज.
ए, तर काय त्याच्यामध्ये स्पेशल आहे आपण बघतो. ए, 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 moment here. खरा म्हणजे त्याला मसकेत यमतोफ पण बोलतो कारण ते म्हणजे यमतोफचे लॉज आहेत. पण कारण हा मसकेत चालू झाला विथ द फर्स्ट वर्ड ऑफ बेत्सा, म्हणून त्याचं नाव मसकेत बेत्सा, नाहीतर खूप लोक बेया बोलतात. लास्ट टाइम बोललो होतो. हिअर यू कॅन सी इट, तुम्ही बघू शकता तो मिशना. Here. בית אשר נולדה ביום טוב, בית שמאי אומרים תאכל, ובית הלל אומרים לא תאכל. בית שמאי אומרים שאור בכזית וחמץ בככותבת, ובית הלל אומרים זה וזה בכזית. इंग्लिशमध्ये बघू शकाल तुम्ही בעזרת השם. Here it is in English. Just here in English. Okay. Here we have in English. तुम्ही मग इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. Let's try to understand this. Mm, mm. ओके. तर आपण फर्स्ट मध्ये बघतो का बेचा नोंदला बे योम तोफ. काय स्पेशल आहे योम तोफ मध्ये? शब्बात काय लिहिलंय? कारण शब्बाचे लोक आपण शब्बाचे अंडरस्टँड केले. आपण शब्बाच्या मिशना शब्बातमध्ये अंडरस्टँड केलेत. पण इकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय आपण बोललो होतो का जे पण ओखेल नेफेश, हे आपण पुढे बघू ते पण, जे पण आपल्या खायची गोष्ट आहे ते गोष्टी अलाउड आहेत योम तोवला करायला. जेवण बनवायला अलाउड आहे, फाईन. आपल्याला अलाउड नाही आहे गॅस पेटवायला, पण कॅन्डलपासून गॅसला पण ती आग आहे ती आपण ट्रान्सफर करू शकतो. तर मग इकडे पण तो प्रश्न येतो का बे नवीन काहीतरी गोष्ट आली, ती ती अलाउड आहे काय योमतोवला? योमतोवला ही पण जेवणाची गोष्ट आहे, त्याला अंडा खायचा आहे त्याला. तर इकडे आपण चालू करतो विथ द सेईंग लाईक, जी गोष्ट नवीन आहे, नवीन गोष्ट आहे, ती गोष्ट अलाउड आहे काय? या तुम्ही काय बघू शकता. मग इकडे आता मखलोक आहेत तर बेत शमाय आणि बेत हिलेलचं. आपल्याला माहिती आहे दोन स्कूल्स होते, बेत हिलेल आणि बेत शमाय. त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो ना भांडण होतं, असं नाही बोलू शकत. त्यांच्यामध्ये ते वेगळे टाईप्स ऑफ स्कूल्स होते आणि त्यांचे विचार वेगळे होते आणि त्यांची अंडरस्टँडिंग वेगळी होती. पण फॉर द सेक ऑफ हेवन, या त्यांची जो मखलोकेत होती तीच फॉर द सेक ऑफ हेवन. त्यांचा भांडण असं नव्हतं जसं आपण बोलतो अरे हां ह्या राब्बी आणि त्या राब्बीचं भांडण आहे. नाही, ते भांडत नाही, ते फॉर द सेक ऑफ हेवन, टू नो द ट्रूथ, टू नो, त्यांना ट्रूथ, ते खरं काय ते बघायसाठी धडपड करतायत. टू नो द रत्सन अशेम, टू नो, अंडरस्टँड करायला हक्काबरोबर काय पाहिजे ते अंडरस्टँड करायला त्यांची धडपड चालू बोलू शकता. तर मग त्यांची अंडरस्टँडिंग वेगळी आहे. म्हणजे आपण लास्ट टाइमच्या मिशनतमध्ये पण बेराखोत पासून बघत आलोय बेत शमा आणि बेत हिलेल, बेत शमा आणि बेत हिलेल, दोन टाईपचे स्कूल्स, ज्याच्यामध्ये मोठे मोठे रब्बानीम होते आणि त्यांचे आर्ग्युमेंट्स होते. आणि त्या आर्ग्युमेंट्समध्ये पण आपण खूप गोष्टी शिकतो का अ, एक गोष्ट आपण दोन इकडे दोन गोष्टी पण दोन वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी कसं अंडरस्टँड करायला. जस्ट असा असारा बे तेवेत होता, पण तिकडे आपण बघितलं का असारा बे तेवेत ऑफ तेवेतला, ज्याच्यासाठी आपण उपास केला आज, जो तो दिवस जेव्हा ए, जेव्हा ट्रान्सलेट केला गेला तोरा ग्रीकमध्ये. तर आणि ती सगळ्यात मोठी, जसं काही खुर्बान बेता मिकदेश झालं तसं तशी गोष्टी होती का
कारण तोरा दिला होता इस्रायल लोकांना, आणि एक वेळा तो ट्रान्सलेट केला गेला दुसऱ्या भाषेमध्ये, तर तर ते सगळ्यांना अवेलेबल झाला, आणि कोण पण बोलू शकतो, तर त्याला अंडरस्टँड करतो, आणि त्याला त्याला तो वेगळा काहीतरी त्याचा उलटसुलट डोकं वापरून त्याचा अंडरस्टँड करून तो सगळ्यांना एक्सप्लेन करू शकतो. आणि त्याच्याने तो, इट वॉज लाईक होर्बान बाईत, इट वॉज लाईक बेथामिदास डिस्ट्रॉय झाला. पण तेव्हा किती लोकांना काय, कसं काय केलं, 70 रब्बानीमला त्यांनी पकडलं आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या रूम्समध्ये ठेवलं, आणि त्यांना सांगितलं तुम्ही ट्रान्सलेट करा ग्रीकमध्ये. आणि हे 70 हखामिमनी, सेजीसनी तेवढे एक्सपर्ट होते का त्यांनी प्रत्येकाने अ, प्रत्येकाने ट्रान्सलेट केलं तोरा, आणि सगळ्यांचं एक्झॅक्टली इक्वल होतं. अ, तर मग फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी खूप गोष्टी चेंजेस केले, प्रत्येकाने चेंजेस केले, कारण नाहीतर मग ते तो राजा होता, त्याला तो उलटसुलट अंडरस्टँड करेल आणि सगळे उलटसुलट समजतील. तर खूप एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामुळे नाही घुसत, पण खूप चेंजेस केले त्यांनी ट्रान्सलेशनमध्ये, कारण ते अंडरस्टँड करायला ते गोयीम लोक उलटसुलट काहीतरी घेतील आणि उलटसुलट बोलतील, आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या शिकूलदात, त्यांच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे त्यांनी चेंजेस केले, आणि सगळ्यांनी तेवढे चेंज, सगळे सेम चेंजेस केले तोरामध्ये ट्रान्सलेट करताना. आणि तो पण एक मोठा नेस होता, का 70 लोकांनी जे सेजीसनी चेंज केला, आणि ते पण सेम होतं. जसं आपण बोलतो देर आर 2 ज्यूज अँड 3 ओपिनियन्स. पण इथे 70 सेजीस वेगळ्या रूममध्ये बसले होते, त्यांनी त्यांच्याकडे व्हॉट्सअप नव्हता का, त्यांच्याकडे झूम नव्हता, आणि त्यांच्याकडे काय नव्हतं, आणि तरीसुद्धा प्रत्येकाने पूर्ण तोरा ट्रान्सलेट केलं विथ द सेम चेंजेस. आणि दॅट वॉज द नेस, दॅट वॉज द नेस. तर इथे बेत शमा आणि बेत हिलेलचा जो मखलोक आहे, जो डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, तो दॅट शोज अस डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, डिफरंट अंडरस्टँडिंग. तीच मिशपात, तीच तीच लाईन आहे जी तोरामध्ये आहे, जी वेगळ्या वेळेने बघू शकतो, आणि त्याच्याने आपल्याला अ, आपल्याला अंडरस्टँड करता येतं का, देर इज नो ब्लॅक अँड व्हाईट. देर इज नो ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे वेज आहेत तो अंडरस्टँड करायला. त्याच्याने आपण अ पर्सन इज टू रिस्पेक्ट अदर्स, त्यांचे दुसऱ्यांचे ओपिनियन रिस्पेक्ट केले पाहिजेत. नाही नुसतं माझं ओपिनियन सगळ्यात बरोबर ओपिनियन आणि बाकीचे सगळ्यांना काही नाही कळत, दॅट्स अ रॉंग आयडिया. आणि इकडे बेत शमाय आणि बेत हिलेल चे जे मखलोकत आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण बघतो का बेत शमाय वॉज मोर स्ट्रिक्ट आणि बेथ हिलेल वॉज लिनियंट. पण कुठे कुठे जाग्यांवर जिकडे आपण बघू आता, का बेथ हिलेल जास्त स्ट्रिक्ट होते आणि बेथ शमाय जास्त लिनियंट होते. पण नॉर्मली द द स्ट्रीम इज बेथ शमाय जास्त स्ट्रिक्ट असं होते. बोलतात का आता आपण बेथ हिलेलप्रमाणे जातो, आणि जेव्हा मशिया आल्यानंतर आपण बेथ शमायप्रमाणे जाऊ. तर मग बेथ शमायचे पण ओपिनियन इम्पॉर्टंट आहेत, ते पण अंडरस्टँड केले पाहिजे, ते पण आपण आपल्याला आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजेत. आणि कसं त्यांनी कोणती लाईन कशी त्यांनी अंडरस्टँड केली, ते आपल्याला कळलं, तर आपण दुसऱ्या गोष्टीं पण तसंच वी कॅन थिंक सिमिलरली. पण फाईन, आपण वी कॅन ट्राय टू बी लाईक दॅम ऑफकोर्स. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल द मखलोकेट स्टार्ट्स इकडे शमाय बोलतात, जो अंडा जो कोंबडी दिला योमतोबला, या. तर इकडे जसं तुम्ही 4 वेज आहेत अंडरस्टँड करायला. ए बेत शमाय आणि बेत हिलेल मध्ये, तर काय लिहिले आपण डायरेक्टली मिशनामध्ये बघूया. ए बेत हिलेल बोलतात, बेत शमाय फर्स्ट ऑफ ऑल बेत शमाय बोलतात,
בצע שנולדה ביום טוב, בית שמאי אומרים, תאכל. तर बית שמאי बोलतात का खाऊ शकतो. पण बेत हिलेल काम जण बोलतात नाही नाही खाऊ शकत का. ए, तर कशाबद्दल बोलतोय आपण. तर तोसफोत योम तोव मध्ये एक्सप्लेन करतात का योम तोव जो संडेला येतं त्याच्याबद्दल आपण बोलतात, त्याच्याबद्दल बेत शमाय बोलतात. जो पण बेत शमाय परमिट्स काय कोणता जेव्हा योम तोव रविवारी येतो त्याच्याबद्दल ते बोलते, पण बेत हिला बोलतात नाही. समज जरी तो संडेला जो संडे रविवारी योमतो होता आणि त्या दिवशी अंडा दिला, पण त्याचं कम्प्लिशन एक दिवस आधी होतं. आणि म्हणून म्हणून बेतीला बोलतात का तो अंडा पूर्ण केव्हा होतं, कोंबडीमध्ये आदल्या दिवशी. आणि म्हणून बेतीला बोलतात नाही, म्हणून त्याचं कम्प्लिशन झालं शब्दातला आणि म्हणून त्याला अलाउड नाही खायला. कोणत्या पसूक शिकतात ही गोष्ट. ए, जो मन्ना जो मान पडला होता शमायमधून. वेखीनु एत अशेर यविऊ. या कशाबद्दल बोलतात. ए, का माणसाने शब्दासाठी शुक्रवारी रेडी केलं पाहिजे. जो मान पडला होता, जो मन्ना पडला होता मिदबारमध्ये, डेझर्टमध्ये, वाळवंटात, जे हाशेमनी आपल्याला 40 वर्ष मान्ना पाळला. या आणि तो शब्दातला जमा करायला अलाउड नव्हता. जे पण माणसाने शुक्रवारी जमा केलं ते त्याला खायला अलाउड आहे. तर शब्दातला नाही पडणार, शुक्रवारी जमा करा. तर तिकडून शिकतात का त्यांनी प्रिपेअर केलं शब्दातला. बोलतात का मी शेखेन बे एरेफ शबात वखाल बे शबात. जे पण एरेफ शबातला जो पण प्रिपेअर करतं तर तो त्यांनी शबातला खायला खाऊ शकते शबातला. अजून एक देरेख मुसार एक छान गोष्ट बोलतात का ओलाम हबा जे कुलो शबात. ओलाम हबा पुढचा जग आहे तो पूर्ण शबात आहे, पूर्ण शबात आहे. आणि आपल्याला माहिती आहे आपण शिकलो होतो का शब्बात इज 1/60th ऑफ ओलाम हबा. 1/60th. तसं आपण खूप एक्झाम्पल दिले होते, खूप गोष्टी होते त्याच्यामध्ये लाईनमध्ये. स्लीप इज 1/60th ऑफ डेथ, राईट. तसंच शब्बात इज 1/60th ऑफ ओलाम हबा, ऑफ गानेदेन. या तर 1/60th पार्ट ऑफ गानेदेन. तर बोलतात की शब्बात इज लाईक ओलाम हबा. तर ओलाम हबा इज लाईक शब्बात. काय नाही करू शकत. मी शेखीन बेरेफ शब्बात. जो पण शुक्रवारी रेडी होतं, म्हणजे शुक्रवार काय आहे, बिफोर शब्बात इज दिस वर्ल्ड. हा आपला जग आहे तो बिफोर शब्बात आहे. इज कन्सिडर दिस इज बिफोर शब्बात. आणि ह्या जगामध्ये जो पण रेडी करेल तो त्याला पुढच्या जगामध्ये मिळेल. आणि म्हणून बोलतात का माणसानी जेवढे मिचवत करता येतील या जगामध्ये, जेवढा त्याला सेदाका करता येईल, जेवढे हेसेद करता येईल दुसऱ्यांसोबत, जेवढं स्वतःला इम्प्रूव्ह करता येईल तसं तसंच पुढच्या जगामध्ये त्याला मिळेल. पण पुढच्या जगामध्ये मग त्याला करायचं असेल तर त्याला काही नाही मिळणार. कारण पुढच्या जगमध्ये पर्सन कांट इम्प्रूव्ह. जसं लेवी सर एव्हरी टाईम बोलायचे खोल्यामध्ये असताना. लहानपणी मी त्यांच्याकडून ऐकलं होतं. आधी जेव्हा ते आम्ही शिकायचो कॉलेजमध्ये तेव्हा तेव्हा ते दरवेळेला बोलायचे, जो माणसाला ह्या जगामध्ये स्वतःला सरळ करायला त्याला अपॉर्च्युनिटी आहे, त्याला एक एक शेमनी ऑप्शन दिलं आहे या जगामध्ये सरळ व्हायला. तो समज वाकडा असेल तर सरळ कर स्वतःला. कारण पुढच्या जगामध्ये समज माणूस वाकडा गेला तो वाकडाच राहील.
फॉर एव्हर अँड एव्हर. ते रवी सर दरवेळेला बोलायचे. तर या जगामध्ये आपल्याला चान्स आहे स्वतःला सरळ करायला, स्वतःला इम्प्रूव्ह करायला, स्वतःची मिदोत, स्वतःचे मिचवोत, ऑफकोर्स मिचवत जेवढा होईल तेवढा, पण मिदवत आपल्याला जास्त सुधरायला आपल्याला चान्स आहे. कारण पुढच्या जगामध्ये जसा माणूस वाकडा गेला तर वाकडाच राहील, तो सुधरू नाही शकणार. असं म्हणून आपण बोललो तर लास्ट टाइम का, जो माणूस चोर असतो तो पुढच्या जगामध्ये पण चोरी करतो. कुठे चोरी करतो जेव्हा त्याला शब्दातला समज त्याचे अम, मुलं मुलं नातवंड शब्दात पाळत असतील, तर त्याला येईनोमधून काढतात आणि त्याला हेवेनमध्ये टाकतात, गानेदीनमध्ये बर्फांमध्ये ठेवतात. आणि जेव्हा हफ्त्याला कर्त्यामध्ये वेहू राहूम बोलतात, वेहू राहूम म्हणून खूप लोक खेचतात, खूप वेहू हू 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 राहूम, खापे रावून वेलो यशखीत विहिरबाला बोलतात अरवीतमध्ये. ते जास्त खेचतात जेवढा जास्त टाईम मिळाला, कारण मे बी त्यांचे पूर्वज खासवे शलोम हेलमध्ये असतील, तर त्यांना लगेच ते लोक हेवनमधून टाकतात, बर्फामधून काढून त्यांना हेलमध्ये टाकतात. म्हणून बोलतात की त्या वेळेला पण ते थोडेसे जे पण चोरी करायची ते रशाईम होते, विकेट माणसं होते, ते त्यांच्या खिशामध्ये बर्फ भरून हेलमध्ये जायला घेऊन जायला बघतील. फाईन, मी नाही बोलत कोणाला दुखवायला, कोणाला घाबरायला. ते बोलतात ते म्हणजे ती सवय, ती वाईट सवय माणसाची जात नाही ह्या जगामध्ये. असतील ती वाईट सवय ती पुढे जात नाही. तर आपण बोलू स्टार्ट केलं होतं आपण शिवरमध्ये, हेरगेल हा हेरगेल, जी पण माणसाला वाईट सवय लागते, ती वाईट सवय माणसाची जात नाही. अम, तर म्हणून जेवढं होईल तेवढं, जेवढं होईल तेवढं माणसाने स्वतःला इम्प्रूव्ह करायला बघितलं पाहिजे. डिफिकल्ट असतं, आय एग्री. एवढं इझी नाही आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये माणसाला 80 वर्ष लागतात इम्प्रूव्ह करायला व्हायला. ऑफकोर्स असे बोलतात. तरीसुद्धा माणसांनी होप नाही द्यायचं, होप नाही सोडलं पाहिजे. कोणती मिचवा डिफिकल्ट असते तरी पण त्यांनी चालू ठेवली पाहिजे, मेहनत केली पाहिजे. एनिवे, तर मिशनातमध्ये आपण, ह्या मिशनामध्ये आपण बघतो ए, का तीन गोष्टी, अजून गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मखलोक येते का. द मिशना कंटिन्यूज फाईन. या पार्टमध्ये आपण अजून गोष्टी आहेत बोलायला, पण आपण थोडासा मिशना अंडरस्टँड करायला पुढे ट्राय करूया. मे बी नेक्स्ट टाइम आपण त्याची अजून डीपमध्ये जाऊया थोडंसं अजून, आणि अंडरस्टँड करायला बघूया ते फॉल्स ऑन संडे, नाहीतर मग संडेला आलं तर काय आहे, थोडंसं अंडरस्टँड करायला ट्राय करूया मिरचा असेंब्लीने. तर पण आपण थोडंसं पुढे मिशना थोडंसं अंडरस्टँड करायला ट्राय करूया का. ह्या मिशनामध्ये अजून दोन गोष्टी आहेत जे एक्सप्लेन केलेत, आणि त्याच्यामध्ये मखलोकेत आहेत जे आपण बघू शकतो. एक आहे सेओर, आणि मी रीड करूया आतमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल बेचा नोलदा बेयम तोफ, नंतर मग बघतो का बेचा אומרים सेओर ככזית וחמץ ככותבת. הבית הלל אומרים זה וזה בכזית. Yeah, that's the second part of the Mishnah. तर सेओर या कशाबद्दल बोलतोय आपण. आत्ताच आपण मिशनात साखीम केलं होतं, तर साखीममध्ये पेसाखच्या लॉजमध्ये आपण बघितलं होतं रिगार्डिंग हमेच. हमेच वी आर नॉट अलाउड टू इट हमेच ऑन पेसाख, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर समज माणसाने खामेच घेतला, आपण बघतो का सर्व कनेक्टेड आहे, एव्हरीथिंग इज कनेक्टेड टुगेदर. एखादी माशेनी सर्व एकामध्ये एक कनेक्टेड आहे. म्हणून तोराचा अभ्यास माणूस नाही बोलू शकत एक छोटासा पाठ केला त्याने कम्प्लीट केला, शब्बाचे लॉज कम्प्लीट केला त्याला सर्व येते असं बोलू शकत, कारण शब्बाचे लॉज ऑल ओव्हर द प्लेस आहेत, सगळ्याकडे आहेत. रामबामचा तो एक दॅट वॉज रामबामची एक मोठी गोष्ट होती, ज्यांनी सर्व लॉज एकाकडे आणले प्रत्येक सब्जेक्टचे, आणि दॅट मेड द थिंग्स इझी. पण समज आपण मिशनामध्ये बघतो तर
सर्व मिशनायोचा अभ्यास केल्याशिवाय आपण एका टॉपिक बद्दल पण कोणता लॉ नाही बोलू शकत. म्हणून रब्बानी ज्यांना अख्खा तोरात अंडरस्टँड केलं, अख्खा तोराचा अभ्यास केल्यानंतरच ते ए, कोणता लॉ कसा वागायचं ते बोलू शकतात. पण समज जर माणूस एकच गोष्ट एकच टॉपिक अभ्यास करतोय, तर त्याला सर्व गोष्टी नाही अंडरस्टँड करता येईल. त्याला सर्व त्यांनी अजूनपर्यंत कव्हर अप नाही केलेत. तसंच इकडे पण बघतो आपण आता मध्ये जातोय, पण आपण आता कुठे चाललोय? पुन्हा पेसाखच्या लॉजमध्ये, जे आपण लास्ट टाइम आपण लास्ट पेसाखीमध्ये केले होते. तर पेसाखच्या लॉजमध्ये आपण बघतो का ए, जो पण माणूस पेसाखच्या दिवशी पेसाखमध्ये या जाऊन विकत घेतो खामेच, खास शालो, तर इज खयावन पेसाख. त्याची मोठी त्यांनी जो देवरायता फ्रॉम द तोरा इट सेल्फ, त्यांनी लॉ तोडला ऑफ हॅव्हिंग खामेच. ते त्यांनी लॉ तोडला. तर इथे पेसाखच्या लॉमध्ये पेसाखच्या लॉमध्ये जो पण माणूस सेओर, हे दोन थिंग आहेत. एक सेओर आहे आणि खामेच आहे. या तर तर किती माणसांनी घेतलं पाहिजे ते, त्याच्याने तो हा लॉ तोडेल. दॅट्स द थिंग. दॅट्स द तर त्याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. तो शिऊर किती किती पोर्शन किती घेतलं पाहिजे, किती क्वांटिटी घेतली पाहिजे विकत, फॉर एक्झाम्पल. तर दोन गोष्टी आहेत, एक खामेच आणि एक यीस्ट. या यीस्टचा कसे बनवायचे आधी, सॉवर डोव बोलतात त्याला. पीठ मिक्स करतात पाण्यासोबत आणि मग त्याचा जो डव बनतं, या ते बाजूला ठेवतात आणि त्याच्यामध्ये तो यीस्ट निर्माण होतं आणि तो एवढा स्ट्रॉंग होतं त्याच्यामध्ये, आणि तो बाजूला ठेवतात आणि त्याच्यामध्ये वाढून देतात अजून, आणि तो सॉर डोव बोलतात आणि तो वापरतात पुढे जाता. समज मला पाव बनवायचे, तर त्याच्यामध्ये मी टाकतो एवढूसा पार्ट यीस्ट म्हणून, आणि तो खामेच बनवतो लवकर, फास्ट कॅटलिस्ट सारखं काम करतं. आणि तो जसं यीस्ट टाकतो आपण तसा. तर दॅट सेओर. आणि ए, त्याच्यामध्ये मखलोक आहे त्यांच्यामध्ये, का किती पाहिजे खामेच. शिऊर समजा माणसानी किती पोर्शन खाल्ला पाहिजे, नाहीतर एक्वायर केलं पाहिजे, त्याच्यामध्ये तो खयाब होईल. तर तो शिऊर, तो पार्ट इज लाईक कजाईत. कजाईत इज ऑलिव्ह शेप. जाईत म्हणजे ऑलिव्ह, शेमेन जाईत आपण बोलतो. तर जाईत केवढं पार्ट, ऑलिव्ह, ऑलिव्हचा आकाराचा, नंतर आपण क्वांटिटी बोलतो आजकाल. तर तेवढा क्वांटिटीचा असेल, तर त्यांनी ॲज ए फी एज प्रोहिबिशन त्यांनी मोठा इज खयाब. ही डीड अ बिग सीन. बेट शमा बोलतात हमेच ची जो क्वांटिटी आहे तो जास्त आहे. तर खामेच काय आहे, नॉर्मल थोडीशी फुगणी आली, तो खामेच झाला. पाणी आणि पीठ मिक्स झाला, त्याच्यामध्ये थोडासा निर्माण झालं, फुगणी आली त्याला, या तो खामेच झाला. आपल्याला माहिती आहे 18 मिनिटाची जास्त, राईट, तो खामेच झाला. पण सेओर जो यीस्ट आहे, जे ते निर्माण केलं आपण, सॉर डव बोलतात, तो यीस्ट निर्माण केलंय, तर त्याची क्वांटिटी बेचमा बोलतात तो कसा इथे, तो ऑलिव्ह पोर्शन आहे. पण खामेच बेक आहे तो, त्याची क्वांटिटी जास्त आहे. त्याची क्वांटिटी जास्त आहे आणि इट्स लाईक अ डेट सारखा, म्हणजे नाही ऑलिव्ह साईज, इट्स लाईक द क्वांटिटी ऑर द, किती मोठा पाहिजे, खजूर सारखा मोठा पाहिजे, आणि मग तो खयाब होईल. काही नाही, आपला टाइम होत चाललाय, पण एनिवे, तर तेवढी क्वांटिटी म्हणजे पेच चमा इकडे काय करतात, लिनियंटली जातात, थोडंसं लिनियंट आहे तिकडे आपण बघतो.
ए, तर किती बोलतात ते बेत शमाय बोलतात सेओर kazait וחמץ ככתוב כותבת. כותבת is like date size, dates. खजूर, खजूरची साईज, ऑलिव्हची साईज नाही का? खामेच इट्स नॉर्मल खामेच, पण यीस्ट खूप जास्त स्ट्रॉंग असतं. पण बेथ हिलेरी येतात आणि बोलतात नाही, सेम सेम पोर्शन, सेम क्वांटिटी, ऑलिव्ह साईज, दोन्हीला सेम, डझंट मॅटर. तो तो यीस्ट आहे का तो नॉर्मल फुगणी आली, खामेच झालाय तो, तर इज द सेम क्वांटिटी, इज द सेम. तेवढीच त्यांनी समज विकत घेतली नाही तर त्यांनी खाल्ली, हा, तर त्यांनी ओव्हेअर केला फ्रॉम द तोरा इट सेल्फ. दॅट्स द मखलोकेत. ए, तर फाईन, इकडे आपण मे बी इकडे आपण थांबूया. आपण नेक्स्ट टाइम मे बी थोडासा अजून थोडासा डीप बघूया आधीच्या लॉमध्ये पण, आणि ह्याच्यामध्ये पण थोडंसं डीप जायला जायला प्रयत्न करूया. आपण बघूया, बघतो इकडे. ते इकडे किसुगिदाममध्ये पण लिहिले, समोर तुम्ही बघता त्या किसुगिदामबद्दल लिहिले. ते आपण नेक्स्ट मिशनामध्ये जास्त बघूया. शकिताचा इथं सेकंड मिशनामध्ये तिकडे पण ते मखलोकेत आहे बेन बेतच्या मायाने बेन लिहिलेलचा, का शकिता केली तर करायला अलाउड आहे का नाही, आणि कशाला नाही अलाउड आणि कशाला अलाउड आहे. हाऊ डू दे अंडरस्टँड इट. पण आपल्याला मला दुसरं अजून एक करायचं होतं, पण आज आज आपल्याला बहुतेक टाईम नाही मिळणार. मे बी नेक्स्ट टाईम, मे बी आय सॉरी फॉर द डिले. पण एनिवे, तर इकडे इकडे मेन म्हणजे आपण बघितले, मेन दोन गोष्टी बघितले. बेत्साचे नोलदा बेशापात, आणि नंतर मग खामेजबद्दल फाईन किसुईदाम, आणि ते आपण नेक्स्ट टाइम बघू, का ते मखलोकेत हे आहे. आणि इकडे इकडे एक्सप्लेन चांगलं शिकेल आहे एनिवे. स्लाईड तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं, नेक्स्ट टाइम आपण बघूया ही स्लाईड बेजात असेल. या स्लाईडमध्ये ही स्लाईड जास्त चांगली आहे, याच्यामध्ये जास्त चांगले एक्सप्लेन केलं आहे. दाफा खाईम करून ती साईट आहे, मी लास्ट टाइम पण बोललो होतो, ज्यामध्ये छान एक्सप्लेन करतात आणि स्लाइड्स पण आहेत. आणि रेडीमेड मला मिळत आहे, तर आपल्याला मिळतं आहे, तर इट्स इझियर. स्लाईड बनवायची गरज नाही जास्त. तर एनिवे, तर दिस इज द इकडे एक्सप्लेन केले चांगल्याशी. आपण मे बी नेक्स्ट टाइम पण बघूया. तर ॲज युजल वी फिनिश द श्युअर. फाईन, मला अजून एक थोडासा पोर्शन बघायचा होता. मे बी नेक्स्ट टाइम जास्त तुम्हाला लेट नाही करत. फाईन, तर वी फिनिश द श्युअर बाय सेईंग ॲज युजल स्मॉल प्रेयर. आपण आपली प्रेयर बोलतो. ते दाखवतो तुमच्या स्क्रीनवर, जस्ट वन मोमेंट. तर एनिवे, तुम्ही बघू शकता काय याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आपण समज एक गोष्ट घेऊ तर त्याच्यामध्ये पण किती मोठे डिस्कशन्स आहेत, किती मोठे अजून थिंग्स आहेत, तुम्ही बघू शकता. मग क्वांटिटी किती आहे एका जायची, त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू शकतो. किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग का का कोणत्या पसूकमधून बेत शमाय शिकतात, कोणत्या पसूकमध्ये बेत हिलेल शिकतात, आणि ते अंडरस्टँड कसे करतात. द- ती हीच गोष्ट आपण घेतली तर आपला शिवर अजून डीप होईल. पण एनिवे, आपण एवढं डीप नाही शिकत, पण वरच्यावर शिकतो. तुम्हाला काही कमेंट्स असं तुम्ही बोलू शकता. समज जर जास्तच डीप आहे, जास्त डिटेल्स सांगतोय मी, का कमी डिटेल्स पाहिजेत, आपण फास्ट जाऊ शकतो, तर यू कॅन, तुम्ही तुमची बोलू शकता तुमचे काही ओपिनियन असेल तर. नंतर पण पाहिजे तर मेल पाठवू शकता, नाही तर गाब्रिएलला पण बोलू शकता. एनिवे, शिवरीम ते सगळे टाकलेत गुगल ड्राईव्हमध्ये सध्या. त्याचा तसे लवकरच वेबसाईटमध्ये पण आहेत, येतील आणि बघू शकता तुम्ही. एनिवे, वी फिनिश द शिवर बाय, आपण स्टार्टमध्ये नाही बोललो, स्टार्टमध्ये बोलायला पाहिजे होता, राहून गेला आज. बाय सेईंग तो बरं बलाखोज बरखू फॉर गिविंग अस सच एन ऑपॉर्च्युनिटी, आणि ॲट द सेम टाईम मे मेलाखा, राव गब्रिएल तर जे काळजी घेतात का शिवरीम बरोबर ते टाईमावर होतील. Anyway, so anyway, we'll see the small prayer. Modene lefanecha, Adonai Elohai,
ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this small prayer we finish the shiur. I'm very sorry for the delay. But anyway, we'll make up next time, Bezat Hashem. Um, s- so